तुम्ही रजनीकांतचा रोबोट हा चित्रपट पाहिलाच असेल। या चित्रपटात रजनीकांत हा एक शास्त्रज्ञ असतो जो चिट्टी नावाचा एक रोबोट तयार करतो। मात्र अचानक हा चिट्टी विचित्र वागू लागतो आणि लोकांशी भांडू लागतो। काहीही असलं तरी हा एक सिनेमा होता, पण तुम्हाला माहिती आहे का की अशाच प्रकारची घटना नुकतीच चीनमध्ये घडली आहे। चीनमध्ये घडलेल्या या घटनेत एका AI रोबोटने चक्क माणसांच्या गर्दीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। या व्हिडिओमध्ये हा रोबोट लोकांच्या गर्दीकडे जात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, ज्यामुळे सर्वजण घाबरले आहेत। मात्र ऐनवेळी तिथे उपस्थित एका सुरक्षा कर्मचाऱ्याने या रोबोटला लगेचच नियंत्रित केलं आणि हा रोबोट शांत झाला। या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार या रोबोटच्या सॉफ्टवेअरमध्ये एक बिघाड झाला होता, ज्यामुळे त्याचं वर्तन इतकं भयानक झालं। हे जरी असलं तरी या प्रकारची घटना काही पहिल्यांदाच घडली नाहीये। यापूर्वीही एका AI ड्रोनने त्याच्या ऑपरेटरवर हल्ला केल्याची घटना घडली होती। त्यामुळे अशा रोबोटच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड होणं हे या प्रकारच्या घटनांमागचं प्रमुख कारण म्हणून नेहमीच समोर आलंय। त्यामुळे चीनमधील या रोबोट हल्ल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच असा प्रश्न पडलाय की येत्या काळात वेगाने विकसित होत असलेलं हे AI तंत्रज्ञान मानवाच्या भविष्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? कारण अशा प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे रोबोट कोट्यावधी रुपये खर्च करून बनवले जातात, मात्र त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने एखादा रोबोट असं रूप धारण करेल याचा विचार सुद्धा कोणी केला नव्हता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब सुद्धा करा।